नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एका तरुण पैलवानानं पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावल्याची घटना 2 दिवसांपूर्वीच घडली. सागर मोहकर असं या घायवळला मारहाण करणाऱ्या पैलवानाचं नाव आहे. याच मोहकरची सध्या राज्यभरात चर्चा होताना दिसतेय. मात्र हा मोहकर केवळ पैलवान नसून तोही खुनाच्या गुन्ह्यातला एक कुख्यात गुंड असल्याचं आता समोर आलंय. त्याच्या गुन्ह्याचा भयंकर रेकॉर्डच आता समोर आलाय. एवढंच नाही तर त्याने तुरुंगाची हवा देखील खाल्ली आहे. पाहूया याच मोहकरचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात बॉस म्हणून प्रसिद्ध असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याला धाराशिवमध्ये मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. धाराशिवमधील भूम तालुक्यातील आंद्रुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्त्यांसाठी स्वतः निलेश घायवळ उपस्थित होता. कुस्तीच्या फडात जाऊन घायवळ पैलवानांची भेट घेत असताना गर्दीतून वाट काढत एक तरुण पैलवान पुढे आला. घायवळच्या जवळ गेला आणि थेट त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्याचा शोध पोलिसांनी घेतला. सागर मोहकर नावाच्या तरुणाने घायवळला मारहाण केल्याचं समोर आलं. वाशी पोलिसांनी लागलीच त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यातही घेतलं. मोहकर यानं घायवळला का मारलं याची चौकशी पोलिसांकडून सुरू असून मोहकरचा थरकाप उडवणारा इतिहासही आता समोर आलाय. सागर मोहकर हा कुस्तीच्या फडातील पैलवान असण्याबरोबरच गुन्हेगारीतला वस्ताद देखील आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने एकाचा खून केला होता. या खून प्रकरणी त्याला तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र बाहेर एक खून करून तुरुंगात गेलेल्या मोहकरने चक्क तुरुंगात देखील एकाचा खून केला आणि त्यामुळे त्याच्यावर खुनाचे 2 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे निलेश घायवळ सारख्या कुख्यात गुंडावर हात टाकण्याची हिंमत करणारा मोहकर हा देखील साधासुद्धा नसल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. एकीकडे खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणं, खंडणी उकळणं, अपहरण करणे, त्याचबरोबर गर्दी जमवून दहशत माजवणं अशा पद्धतीचे 10 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळला मारहाण करणारा मोहोळकर देखील गुन्हेगारीतला पक्का खिलाडी असल्याचं समोर आलंय. मात्र मोहोळकरने निलेश घायवळला नेमकं का मारलं याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. या दोघांमध्ये पूर्वीचं काही वैर होतं की मग मोहोळकरने त्याच्या वैयक्तिक काही कारणानेही मारहाण केली की मग तो कोणत्या गँगचा सदस्य आहे किंवा मग त्याने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली का, या सगळ्याचाच तपास आता पोलिसांकडून केला जातोय. त्यामुळे या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि मोहोळकर याने निलेश घायवळला मारहाण नेमकी का केली याचं कारण काय समोर येतं याचीच उत्सुकता सध्या सगळ्यांना लागली आहे. आणि अर्थात हे कारण समोर आल्याच्या नंतर सागर मोहोळकर याच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.